गेल्या 3 ते 4 दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कायम आहेत आणि अशातच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती काल रात्री याच ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत डहाणू तालुक्यातील विवळवेढे या भागातील हा उड्डाण पूल आहे महालक्ष्मीच्या वरील। या उड्डाण पुलावरती जवळजवळ काल रात्री 2 ते 3 फुटाच्या खड्ड्यामध्ये वाहनं जाऊन 14 ते वाहनांचे टायर फुटले आणि या मुळे ते पंक्चर झाले आणि त्याची लाईन या ठिकाणी जी लागली होती। एकंदरीत आपण आता पाहू शकतो की या ठिकाणी हा खड्डा जो आहे तो प्रशासनामार्फत बुजवण्यात आला, बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। मात्र या ठिकाणावरून वाहनांना जाताना अद्यापही काही अडचणीचा सामना करावा लागतोय। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे देखील पडल्याचे पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी डांबरीकरण देखील करण्यात आलं होतं, मात्र ते डांबरीकरण उखडून या ठिकाणी 1.5 ते 2 फुटाचे खड्डे झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताला आमंत्रण मिळत आहे आणि याकडे वाहनधारकांकडून या सगळ्या जे खड्डे आहेत ते बुजवण्याची मागणी देखील करण्यात येते। मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे का असा प्रश्न देखील आता विचारला जाऊ लागला आहे। प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर।